सदरू गायकवाडांचं विधान हे वादग्रस्त नाही, ते विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि सोबतच धमकी देत असताना जीवे मारण्याच्या अनुषंगानं केलेला असणारा तो संवाद आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र भूषण ज्यांचे फार मोठे सांस्कृतिक मोठं योगदान आहे, कामगार क्षेत्रातही आहे, इतर क्षेत्रातही आहे, सांस्कृतिक क्षेत्रातही आहे, अशा गोविंद पानसरेजींच्या थेट खुनाच्या अनुषंगानं देखील त्यामध्ये उल्लेख आढळून येतो. त्यामुळे हे एकंदरीत प्रकरण हे वादग्रस्तच्या अनुषंगानं नसून हे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनुषंगानं अशा स्वरूपाचं हे वक्तव्य आणि विधान आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती त्यांच्या माध्यमातून ही सातत्याने सुरू आहे. वर्ली मटका, तिथली पुट्टा यासारखे अवैध व्यवसाय करणे, त्यासोबतच बुलढाणा शहर आणि एकंदरीत जिल्हा जो आहे हा कुठेतरी गर्दच्या छायेमध्ये आणण्याच्या अनुषंगानं एक मोठं रॅकेट त्या ठिकाणी चालवलं जातं. त्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी झाला पाहिजे. अवैध वाळूची तस्करी असेल, जमीन बळकावणं असेल, दमदाटी करणं असेल, असं एक मोठं एक रॅकेट हे त्या ठिकाणी गायकवाडांच्या माध्यमातून चालवलं जातं. आणि यामध्ये दस्तूरखुद सरकारचा, मुख्यमंत्र्याचा आणि एकनाथ शिंदेचा यामध्ये मोठा त्यामध्ये आशीर्वाद आहे आणि हे देखील या कटात कुठेतरी सहभागी आहे. जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि लाडक्या बहिणीच्या अनुषंगानं एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जेव्हा आले होते, तेव्हा एका लाडक्या बहिणीने बळकावलेल्या जमिनीचा ताबा हा मला द्यावा, पुनश्च द्यावा, अशा प्रकारचा फोडलेला टाहूचं प्रकरण हे देखील कुठेतरी याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आहे. त्यामुळे हे विकृती या अनुषंगानं हे नव्हे तर हे गुन्हेगारी अनुषंगानं आहे. आणि त्यांची जागा ही विधानसभेत असली पाहिजे का एखाद्या मनोरुग्णालयात असली पाहिजे का एखाद्या मध्यवर्ती कारागृहात असली पाहिजे, याचा खुलासा हा दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीसांनी करण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षही या सगळ्या प्रकरणात गप्प का आहे हे देखील कुठेतरी समजण्याच्या पलीकडे आहे. कारण भारतीय जनता पक्ष ही हिजड्यांची पार्टी आहे, अशा स्वरूपाचं आव्हान हे गायकवाडांनी यापूर्वी दिलेलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांच्या काही आमदारांना देखील अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या भाषेत त्यांनी उद्बोधन केलं होतं. ही देखील जी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जर इतकं घाणेरडं आणि विकृत बोलल्यानंतर देखील भारतीय जनता पक्ष यावर काही करत नाही, याचा अर्थ त्यांचं वक्तव्य आणि त्यांचं संबोधन हे खरं आहे का, असा एक प्रतिप्रश्न मला भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्वाला आणि सरकारला या निमित्ताने करायचा आहे. दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीस जे आहेत यांच्याबद्दलही अत्यंत खालच्या पातळीवर बोलत असताना त्यांच्या तोंडात करोनाचे जंतू हे कोंबले पाहिजे इथपर्यंत बोलण्याचा विषय असो, किंवा सरकारी कर्मचारी जे आहेत हे सरकारी कर्मचारी हरामाचं खातात आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार बंद करा, कारण हे हरामाच्या कमाईतून मोठे झालेले आहेत, असा कर्मचाऱ्यांच्या अधिकारांच्या संदर्भातला उल्लेख असेल. यासोबत एक फार मोठी शृंखला ही कुठेतरी आहे, स्वतः कायद्यात हातात घेण्याच्या अनुषंगानं आहे. पोलीस जे आहेत हे त्यांच्या गाड्या धुत असतानाचा पण कुठेतरी जो संदर्भ आहे, यातून एकंदरीत गृह विभाग हा कुठेतरी कार्यान्वित नाही. आणि या सगळ्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा या विकृत सगळ्या प्रयत्नामध्ये, या प्रकारामध्ये कुठेतरी थेट स्वरूपामध्ये तेच जबाबदार आहेत. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा काँग्रेसशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी संस्कृती नावाचा एक शब्द हा वापरत असताना बारामतीच्या निवडणुकीत सहकार्य मागितलं होतं. त्यावेळेस संस्कृतीच्या अनुषंगानं खरंच जर आपण संवाद साधत असाल तर आम्हाला आनंद आहे. हा प्रतिसाद काँग्रेस पक्षाचा होता आणि त्या संस्कृतीचा हवाला देत असताना देवेंद्र फडणवीस कुठे चाललं आपलं राज्य, देवेंद्र फडणवीस आपल्याला ही शोभा देतं का, आणि संस्कृती रक्षक म्हणून आपण स्वतः टेंबा मिळवतात. मात्र आता ही विकृती जी आहे ही आता किती मोठ्या प्रमाणावर आपल्या सत्ताधाऱ्यांपुढे आली आहे याचं हे असणारं अत्यंत बोलतं उदाहरण आहे. आणि आपण आपल्यात जर हिंमत असेल आणि आपल्या पक्षाला जर हिजड्यांच्या सोबत इतर अनेक शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या माणसावरही कारवाई जर होत नसेल तर सत्ताधारी पक्षाला शिव्या दिल्यानंतर गोविंद पानसरेजींसारख्या एका मोठ्या व्यक्तिमत्वाला, एका सांस्कृतिक वैभव असणाऱ्या माणसांच्या संदर्भामध्ये त्यांच्या मृत्यू पश्चात एकेरी भाषेत बोलणं शिवाजी महाराजांची अवलाद आहे का, अशा प्रकारचा संदर्भ देऊन बोलल्यावर जर आपण कारवाई करत नसाल तर आपल्याला शिवाजी महाराजांची बदनामी करायची आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या लोकांना आपण सातत्याने पाठीशी घालत आहात. कारण शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे,
शिवाजी कोण होता हा जो संदर्भ आहे, हा माझ्यासारख्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांसाठी हा एक महत्वपूर्ण असा दस्तावेज आहे. आणि या पुस्तकाच्या अनुषंगानं आम्ही त्याचं समर्थन करतो. शिवाजींचा आम्हाला अभिमान आहे आणि या अभिमानाच्या आपण या आमच्या संपूर्ण महाराष्ट्र धर्माच्या अभिमानातला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात. शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी अपशब्द बोललं, चुकीचं बोललं आणि चुकीच्या दिशेने जर बोललं, नवे तर शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिणाऱ्या गोविंद पानसरेंचाही खून झालाय आणि या सर्वांना आपल्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत आहे. हा देवेंद्र फडणवीसांवर आमचा थेट स्वरूपाचा आरोप आहे. राहुल सोलापूरकर हा शिवाजी महाराजांच्या संदर्भात बोलल्यानंतर आपण त्यांना सुरक्षा देता. तो कोरटकर का फरटकर तो बोलतो त्याचंही आपण काही बिघडत नाही, त्यांनाही आपण पाठिंबा कुठेतरी देता. आणि आता जर गायकवाडांच्या वक्तव्यावर अजूनही आपण झोपा काढत असाल तर देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचा, शिवचरित्राच्या अनुषंगानं विकृत बोलणाऱ्यांना प्रोत्साहन देत असताना शिवाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान हे देवेंद्र फडणवीस दस्तूरखुद हे चालवत आहेत असा या आरोप या निमित्ताने करतोय. कारण हातावर हात ठेवून गप्प बसतात आहे, स्वतःच्या पक्षाला शिवाय दिल्यानंतर गप्प बसतात आहे. शिवाजी महाराजांच्या संदर्भात चुकीचा उल्लेख केल्यावर आपण जर गप्प बसताय तर हे आपलं गप्प बसणं म्हणजे आपण बहिरेपणाचं सोंग घेत नाही. तर यामागे आपला अजेंडा जो आहे हा महाराष्ट्राने आता ओळखलाय. तेव्हा आपण काय कारवाई करणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आणि आपण जर कारवाई करत नसाल तर या महाराष्ट्राला अराजकच्या दिशेने आपण घेऊन चाललाय एवढं मात्र निश्चित. आपल्या कोणत्याही जाहीर सभेत आपण या विकृत संपूर्ण प्रकरणात गोविंद पानसरेजींच्या संदर्भात, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भात केलेल्या उल्लेखाच्या अनुषंगानं आपण जर कारवाई केली नाही तर आपण जिथे जिथे जाल त्या सभेमध्ये आम्ही आपल्याला शिवाजी कोण होता हे पुस्तकही देऊ आणि प्रत्येक ठिकाणी येऊन आमचे कार्यकर्ते आपल्याला जाब विचारतील. सर, एकंदरीतच संजय गायकवाड यांचे हे सगळं प्रकरण सुरू असताना प्रशांत तांबे यांना जी काही शिवीगाळ झाली, प्रशांत तांबेची तक्रार फक्त नोंदवून घेतली, पुन्हा कोणताच अजूनपर्यंत संजय गायकवाडांवरती दाखल होत नाहीये. हा किती कशा पद्धतीने सगळं बघतो? प्रकाशक तांबे यांचा कुठलाही दोष नसताना वास्तविक पाहता त्यांनी अत्यंत संयमाने घेतलं. फारच चांगल्या पद्धतीने ते बोलत होते, व्यवस्थित बोलत होते. त्यांना तू ब्राह्मण आहे का म्हणजे ब्राह्मण वर्गालाही कुठेतरी त्या ठिकाणी त्यांच्याही विरोधात संदर्भ असेल किंवा तू अवलाद कोणाची आहे अशा स्वरूपात असेल, हे सर्व जे आहे हे सर्व समजण्याच्या पलीकडे आहे. मी देखील प्रकाशक तांबे यांना यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि त्यांना कुठे महाराष्ट्राच्या वतीने आणि बुलढाण्याच्या वतीने मी त्यांची दिलगिरी नव्हे तर माफी मागितली की असा एखादा लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो तेव्हा ही नागरिकांची, मतदारांची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाल्ली जाणारी बाब आहे. तर महाराष्ट्राच्या सभागृहातील एक सदस्य जर अशा स्वरूपाचं वक्तव्य करत असेल तर सर्वप्रथम मी प्रकाशक तांबे यांची जाहीर स्वरूपामध्ये माफी मागतो. ते करत असणारं काम हे गोविंद पानसरेंचंच नव्हे तर एकंदरीत शिवशाहू फुले आंबेडकरांचं काम पुढे घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी अशा भ्याड स्वरूपाचा जो त्यांना आलेला ज्या धमक्या होतात त्या संदर्भातला निषेध करत असताना त्या पुढचं काम त्यांनी देखील अशाच पद्धतीने सुरू ठेवावं ही शुभेच्छाही आहे. मी त्यांना कालच बोलत असताना 1000 प्रति या मला पाठवून देण्याच्या संदर्भात मी त्यांना केलेली विनंती देखील त्यांनी मान्य केली आहे. आणि या संदर्भात कुठली कारवाई जेव्हा होत नाही तेव्हा यामध्ये निश्चित गृह विभागाचं फेल्युअर आहे. मागच्या वेळेस साताऱ्याला एकनाथरावजी शिंदे त्या शेताजवळ त्यांच्या कुटुंबातल्या एका माणसाच्या शेतामध्ये शेडमध्ये जी ड्रगची फॅक्टरी सापडलेली होती, ती ड्रगच्या फॅक्टरीतून आरोपीला सोडा 43 लोक पकडले होते. त्यातले 3 जे आहेत त्यांना ताब्यात घेतलं आणि 40 बांगलादेशींना सोडून दिलं होतं. ही जी घटना आहे या घटनेचे स्मरण या निमित्तानं होतं. आणि या प्रकरणात एकनाथ शिंदे हे कुठेतरी पोलिसांवर दबाव आणत आहेत का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठेतरी दबाव आणत आहेत का, आणि एवढं ओपन अँड शट केस असताना, एवढं भ्रमणध्वनीवरचा सगळा संवाद उपलब्ध असताना, त्याची जो सीडीआर आहे तो उपलब्ध असताना आणि हे क्लस्टर क्लिअर प्रकरण असताना, कारण जे आरोपी आहेत ज्यांनी शिवीगाळ केली हे देखील म्हणतात आहेत की मी दिली आणि मी जीभ हसारेल. आणि अशा व्यक्तीला पाठीशी जेव्हा घातलं जातं तेव्हा निश्चित या संदर्भामध्ये
गृह विभागाचा, मुख्यमंत्र्यांचा आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांचा याला प्रकरणाला आशीर्वाद आहे. मला आपलं लक्ष पुन्हा एकदा जुन्या निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये लक्ष वेधायचं आहे. राहुल गांधींची जीभ ढासळणाऱ्या माणसाला मी 10 लाख रुपये देईल अशा प्रकारची देखील घोषणा, धमकी ही गायकवाड यांनी केली होती. आता राहुल गांधींच्या वेळेस आम्ही आंदोलन केले, उलट आमच्यावरच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आता राहुल गांधींची जीभ छट्टा देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबल्यानंतरही ही जी वळवळ आहे, बडबड आहे, ही मळमळ जी आहे, ही विकृती आहे, ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, थांबत नाही. आता थेट स्वरूपामध्ये प्रकाशक तांबेंची जीभ हासडण्यापर्यंत ही बदल गेलेली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे जी आपल्या दोघांनाही हा कुठेतरी आव्हान आहे, आपल्याला इशारा आहे, आपण लवकर कारवाई करा, नाही तर आपल्या पण जीभ हासडण्याच्या अनुषंगानं तो दिवस दूर नाही. मुंबईभरामध्ये पंतप्रधानांचा फोटो आणि सोहळा एकूण असं अनेक समीकरणाचं हे लागले काय जण का आता आहे काय राहुल गांधींनी केलेला जो गौप्यस्फोट आहे ही 16 तारखेलाच नरेंद्र मोदीजी का बोलले, त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त 16 हा महत्वाचा शब्द नाही, तर त्यामध्ये बरंच काही दडलंय. मात्र त्याचा संदर्भ मी थेट स्वरूपामध्ये काल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या संदर्भात केलेलं जे वक्तव्य आहे की नरकातून लोक म्हणजे स्वतःच्या अमेरिकेला स्वर्ग म्हणत असतात आणि आपल्या मायभूमीला, आपल्या भारताला कुठेतरी नर्क त्यांनी जो म्हटलेला आहे त्याचा मी निषेध करतो. आणि निषेध करत असताना भारताला नर्क म्हणून आपल्या जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही महान असणाऱ्या आपल्या भूमीला ते जेव्हा नर्क म्हणतात तेव्हा या देशाचा पंतप्रधान चुप्प बसतो, एक शब्दही बोलत नाही. डोनाल्ड ट्रम्प वारंवार नरेंद्र मोदींचा अपमान करत आलेला आहे. त्यांनी 100 वेळेस नरेंद्र मोदींचा अपमान केलाय. तो नरेंद्र मोदींचा अपमान हा एकीकडे भारताचाही अपमान आहे. मात्र त्या 100च्या 100 वेळा नरेंद्र मोदी गप्प बसले. मात्र यावेळेस डोनाल्ड ट्रम्पची अर्थात अमेरिकेची जी हिंमत आहे ही वाढलेली आहे आणि आता भारताला, तुमच्या माझ्या मायभूमीला, जन्मभूमीला आता नरक म्हणण्यापर्यंत ही अमेरिकेची हिंमत गेली आहे. हे का होत आहे तर आपला नरेंद्र हा कुठेतरी सिलेंडर आहे आणि त्या एप्स्टीन फाईल मध्ये असं काहीतरी आहे की भारताला नरक म्हटल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांना हा राग येत नाही, कुठेही ते निषेध करायला देखील तयार नाही. एक मुंडकं छाटून आणलं तर 10 मुंडके छाटून आणू असं म्हणून 2014 साली सत्तेवर बसणाऱ्या नरेंद्र मोदींनी 100 वेळेस नाही 1000 वेळेस भारताचा अपमान केला. यावेळेस तर आपल्या देशाला, आपल्या मायभूमीला, जन्मभूमीला त्यांनी नर्क म्हणून शिवी दिली आहे. मात्र आपला हा कॉम्प्रोमाइज झालेला, लाचार झालेला, झुकलेले जे पंतप्रधान आहे यांना राग आलेला नाही, त्यांनी या घटनेचा निषेधही केला नाही. तेव्हा अमेरिकेचाही निषेध करतो आणि स्वाभिमान गमावून बसलेल्या नरेंद्र मोदींचा या निमित्ताने आम्हाला निषेध आणि धिक्कार करायचा आहे. सर खरं तर वरळीमध्ये जी काही घटना घडलेली होती, गिरीश महाजनांना त्या बाईने अशा पद्धतीने आरडाओरड केलेली होती आणि संपूर्ण गोंधळ घातलेला होता त्या बाईने. त्या बाईच्या विरोधातच आता झेन सदावर्ते जे आहेत त्या तक्रार दाखल करायला गेलेल्या आहेत. कशा पद्धतीने बघतात? खरं तर सदावर्ते कुटुंब हे सातत्यानं कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये येऊन भाजपची साथ देते. भाजपची लिहिलेली जी स्क्रिप्ट आहे ती पुढे येऊन जाण्याकरता अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती ज्या आहेत ह्या मदतीला वारंवार धावून येत असतात, हे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यातलाच कुठेतरी हा प्रकार असावा आणि भाजपमध्ये आणि गिरीश महाजनांमध्ये त्या महिलेला सामोरे जाण्याची हिंमत नाही, म्हणून हा कुठेतरी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी स्वतःला वाचवण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. गेट आउट एखादी जर भारतीय नागरिक जर म्हणत असेल तर त्याची कारणमीमांसा ही कुठेतरी समजून घेतली पाहिजे आणि ट्रॅफिक अवैध स्वरूपामध्ये अडवणाऱ्या वर आपण काय कारवाई केली? सुप्रीम कोर्टाच्या गतकाळातल्या निकालाच्या अनुषंगाने जर कोणी रस्ता ट्रॅफिक जर जाम करत असेल, रस्ता अडवत असेल तर त्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकारचे रुलिंग असताना दस्तूरकृत सरकार भाडोत्री कार्यकर्त्यांना घेऊन रस्ता अडवत असल्याच्या संदर्भात मला असं वाटतं की त्या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांपासून तर गिरीश महाजनांपर्यंत कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. राज्यसभेचा एक प्रश्न आहे. खरं तर आता विधान परिषदेचं चित्र जवळपास उद्धव ठाकरेंचं नाव समोर येत आहे का? त्यांची भेट देखील सुप्रिया सुळे देखील फेसबुक पोस्ट करत उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केलाय. परंतु तुमचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे की राज्यसभेची चर्चा देखील झाली पाहिजे, कारण आता जी टर्म संपणार आहे ती
जागेसाठी आपला उमेदवार देणार का राज्यसभेच्या? एकंदरीत या महाविकास आघाडीचे आमचे एकत्रित स्वरूपाचे जे 50 आमदार त्या ठिकाणी आहे, या 50 आमदारातून राज्यसभा आणि विधान परिषदेवर जाणारे आमच्या सदस्यांची प्रतिनिधींची संख्या देखील ही राहणार आहे. आणि ही संख्या गणित जी आहे, परिस्थिती जी आहे ती आहे एकमेका सहाय्य करू अवघे सुपंत. यामध्ये 20 उभाटाचे आहेत, त्यांच्यापेक्षा 4 कमी आमचे आहेत, आमच्यापेक्षा 6 कमी राष्ट्रवादीचे आहेत आणि काही इतर अन्य मित्र पक्ष आहेत. तेव्हा मागच्या वेळेस जेव्हा शरद पवार साहेब राज्यसभेवर गेले त्यावेळेस काँग्रेस पक्षाची भूमिका ही होती की विधानसभा जी आहे ही उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे आणि राज्यसभा जी आहे दिल्ली या ठिकाणी आमचे पक्षाचे अध्यक्ष विरोधी पक्ष नेते आहेत त्या ठिकाणी काँग्रेसला द्यावी, हा एकंदरीत असणारा आमचा प्रस्ताव होता. या प्रस्तावावर चर्चा होणं महाराष्ट्रात युबीटी म्हणून महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र एकमेकांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा ही त्यावेळेस झाली नाही. शेवटी इंडिया अलायन्स पातळीवर सोनियाजी आणि खरगेजींनी एक शेवटच्या एक दिवस शिल्लक असताना संध्याकाळी 4 वाजता जो निर्णय घेतला त्या निर्णयानंतर ती परिस्थिती तशीच राहिली. त्यावेळेस जर काँग्रेस गेली असती तर यावेळेस युबीटीने सरळ उद्योजकांनी जाणं किंवा त्यांचा जो प्रतिनिधी त्यांना पाठवायचा आहे तो रस्ता हा मोकळा झाला असता. मात्र त्यावेळेस 3 नंबरच्या पक्षाला हे प्रतिनिधित्व देण्याचा जो झालेला जो निर्णय आहे तो आम्ही आनंदाने त्यावेळेस स्वीकारला. आता उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक जागा आम्ही लढवणार आहोत. 2 वर्षानंतर पुन्हा एक राज्यसभा आहे, पुन्हा विधान परिषद आहे, त्यानंतरच्या पुन्हा सगळ्या जागा आहेत. तर याची एकंदरीत चर्चा जी आहे ही चर्चा करून निर्णय झाला पाहिजे अशा प्रकारची काँग्रेसची असणारी भूमिका आहे आणि प्रस्ताव आहे आणि ही काँग्रेसची महाराष्ट्राची भूमिका आहे. आणि अशा प्रकारे इंडिया अलायन्स पातळीवरून आमच्या पक्षाच्या पातळीवरून देखील राष्ट्रीय स्तरावरून एकदा सर्व गोष्टी ठरवून घ्या अशा प्रकारची सूचना ही उभाटाला देखील करण्यात आलेली आहे. सर ये बताइए कि राज्यसभा की विधान परिषद में उद्धव ठाकरे की जो सीट है उसको समर्थन करेगी दूसरा सवाल मुंबई में जो 16 बैनर जो कुल एक जगह बैठकर महाविकास आघाड़ी ने सारी बातों को तय करने की आवश्यकता है, आपसी चर्चा की आवश्यकता है. उसी चर्चा को लेकर कल उद्धव जी के साथ में हमारी बात हुई थी. तो आने वाले सभी चुनाव को लेकर एकत्रित चर्चा होना चाहिए, ये हमारी राय है. क्या उद्धव ठाकरे कैंडिडेट नहीं रहेंगे तो कांग्रेस समर्थन करेगी? नहीं, हम सब मिलकर एक ही कैंडिडेट देंगे. हमारा जो उद्धव जी को लेकर जो प्रस्ताव था वो प्रस्ताव तो पहले भी था मगर राज्यसभा में जाने नहीं पाए. तो आगे भी सारी जो स्थितियां उस पर बैठकर बात होना और एक सामंजस्य के साथ आने वाले चुनाव को भी इसी चुनाव का नहीं तो सारे चुनाव की रणनीति को तय करना चाहिए. पिछली बार राज्यसभा के लिए आपने सपोर्ट किया था, क्या कांग्रेस का उम्मीदवार चुनाव में खड़ा नहीं होगा? नहीं, महाविकास आघाड़ी के साथ हमको जाने की आवश्यकता है क्योंकि हमारा सबका संख्या बल जो है उसको देखते हुए एक दूसरे के साथ चलना ही ये महत्वपूर्ण है और वो हमारी जरूरत है और हम उसी तरीके से आगे जाएंगे. मुंबई में जो पोस्टर लगे हैं उस बारे में क्या कहेंगे, क्या मैसेज देना चाहते उनसे पोस्ट जो राहुल गांधी जो आंकड़ा बोल रहे हैं? हाँ, देखो वो 16 जो आता है उसमें से आखिरी का जो 3 है वो काफी कुछ बता के जाता है और मगर उसके साथ साथ हमारे प्राइम मिनिस्टर जो है वो नरेंद्र सिलेंडर क्यों है इस बात का जवाब देश को नहीं मिल रहा है. लगातार बार 100 से अधिक बार नरेंद्र मोदी जी का अपमान करते हुए जो टिप्पणी डोनाल्ड ट्रंप ने की उस पर हमारे सरकार ने या नरेंद्र मोदी जी ने जो एक स्वाभिमान के साथ एक आत्मनिर्भरता के साथ जो एक अंदाज के साथ उन्होंने बात करना चाहिए था वो नहीं किया. वो खामोशी से इन तमाम टिप्पणियों को एक अपमानास्पद टिप्पणियों को सुनते जा रहे हैं. इतना ही नहीं तो उनकी हिम्मत बढ़ गई है. कल उन्होंने हमारे भारत देश को, हमारी जन्मभूमि को, हमारे देश को उन्होंने कल नरक के साथ उन्होंने जो की हुई तुलना है वो बहुत ही गलत है. हम उसकी कड़ी शब्दों में निंदा करते हैं मगर हमारे देश के प्राइम मिनिस्टर इस पर भी कुछ बोलने के लिए तैयार नहीं. तो ऐसी क्या मजबूरी है हमारे प्राइम मिनिस्टर की कि भारत को नरक बोलने के बाद भी उसका करारा जवाब वो नहीं दे पा रहे हैं. तो नरेंद्र कहीं ना कहीं सिलेंडर है. ये जो संदेश है इसको दुरुस्त करने की जरूरत है और देश का अपमान हम कतई सहन नहीं करेंगे. ये सबने मिलकर जवाब देना चाहिए और प्राइम मिनिस्टर ने कड़े बोल जो है वो ट्रंप को सुनाना चाहिए. रूलिंग पार्टी का एक एमएलए शिवाजी के बारे में अनाप शनाप बकता है, विपक्ष करके आपकी भूमिका कोई दिखाई नहीं देती है,
खाली निषेध आप व्यक्त कर रहे हो कोई नहीं, एक मजबूत विपक्ष होना चाहिए। नहीं, मजबूत विपक्ष जरूर है और ये सीधा सीधा जो गोविंद पानसरे जी जो है उनके मर्डर को लेकर भी धमकाया गया है, जबान छाटने की बात की है, जान से मारने की बात की है, बड़ी विकृत और अश्लील गालियां भी दी है और एफआईआर दर्ज होने के बाद भी अभी अब तक कोई कार्रवाई जो है वो नहीं की गई है। तो सरकार ही इस कांड में पूरी तरीके से शरीक है। ये मामला बाहर लाने का, इस मामले के साथ मांग करने का सारा जो काम है वो हमने इसके पहले भी किया, आज भी करेंगे और हम तो आक्रामक है ही है। मगर सरकार जो है इस प्रकार के विकृत, असभ्य और पूरी क्रिमिनल बातें करने वाले आरोपी को क्यों बचा रहा है? तो कहीं ना कहीं देवेंद्र फडणवीस ही चाहते हैं कि शिवाजी महाराज की बदनामी हो, ये उसके पीछे का कारण हो सकता है। इसके पहले राहुल सोलापुरकर नाम का एक विकृत आदमी, एक कोरटकर नाम का विकृत आदमी जब शिवाजी महाराज के बारे में कुछ बोलते, उन्होंने बहुत गलत बात करने के बाद भी उनको बचाया गया। अब उसी तरीके से गायकवाड़ को बचाने की जो संगीन साजिश है उसमें देवेंद्र फडणवीस खुद लिप्त है, एकनाथ शिंदे भी उसी में कहीं ना कहीं लिप्त है। ये कुल मामला है और भारतीय जनता पार्टी को हिजड़ा की जैसे गाली देकर देने के बाद भी यदि भारतीय जनता पार्टी कोई कार्रवाई नहीं करता है तो ये गलत है। सर आज मी उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर आज काही नेत्यांची काँग्रेसच्या टीका करण्यात आल्या. नाही, आमच्या एकंदरीत महाविकास आघाडी म्हणून या संदर्भात काल एक समन्वय साधण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न केलेला आहे। लवकरच आमच्या सगळ्यांशी भेटीगाठी होईल, एकत्रित स्वरूपात आम्ही भेटू। सर, परिवहन मंत्र्यांनी मराठी सक्तीचं केलेलं आहे, जे रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत त्यांच्यासाठी मराठी सक्तीकरण केलेलं आहे। त्याच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे नेते आता बोलताना पाहायला मिळतात। संजय निरुपम यांनी या सगळ्या निर्णयाच्या संदर्भात सवाल उपस्थित केला। तर दुसरीकडे हिंदी भाषिक जे रिक्षा चालक आहेत ते मात्र संभवाचे जातात। मनसे मात्र परिवहन मंत्र्यांना या सगळ्या निर्णयाच्या संदर्भात पाठिंबा देते। काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? आपण सर्व भारतीय आहोत, महाराष्ट्रातली बोलीभाषा ही मराठी आहे आणि मराठीचं संवर्धन संरक्षण झालंच पाहिजे। नुसती अभिजातचा दर्जा देऊन काही होणार नाही, तर त्या पलीकडे जाऊन त्यात बजेट करून प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये ही मराठी भाषा शिकवल्या गेली पाहिजे। आपण टॅक्सी चालकांना, रिक्षा चालकांनाच काय मराठीची सक्ती करताय, तर अभिजात भाषा झाल्यानंतर प्रत्येक विद्यापीठामध्ये एक मराठीचा वेगळा विभाग असला पाहिजे। या अनुषंगाने हे कुठे काही करायला तयार नाही। राहिला विषय भारताचा, तर अनुसूची 8 मध्ये एकूण 22 भाषा आहेत, या सगळ्या 22 भाषा चांगल्या आहेत आणि यांनी हातात हात घालून सर्व भाषांनी राहावं ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे। विविधता में एकता ही भारत की विशेषता, ती विशेषता आपण पुढे घेऊन जाऊ। इतपर महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना व्यवसाय करायचा आहे, नोकरी करायची आहे, अशा सगळ्या लोकांनी इथली भाषा जी आहे ही त्यांना अवगत असली पाहिजे। शासकीय सेवेमध्ये असताना तर ती त्या ठिकाणी अनिवार्य स्वरूपाची कुठे असेलच, कारण फाईलच्या मुवमेंट वगैरे सगळ्या असतात। सक्तीने मराठी भाषा ही शिकवण्यापेक्षा या ठिकाणी जे मराठी भाषिक नसतील त्यांनी महाराष्ट्रात आणि मुंबईत राहताना मराठी शिकण्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केला पाहिजे। मराठी माणसांनी त्यांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये पोलरायझेशन करण्याची जी नीती आहे त्या पोलरायझेशन करण्याच्या नीतीचा आम्ही निषेध करतो। मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे। काही मंत्र्यांची खाती काढली जाऊ शकते आणि काही नवीन चेहरे जे आहेत ते इंट्रोड्यूस केले जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे। त्यामुळे फेरबदल जे आहे ते मंत्रिमंडळात लवकरच पाहायला मिळेल। मंत्र्यांना राजीनामे मागणे होत असताना फेरबदल कधी करतात? राजीनामाच देत नाही तर फेरबदलही कधी करतील? त्यामुळे चोराव मोर नावाचा जो खेळ सध्या सुरू आहे